नाशिकमध्ये युवकांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याची मोठी संधी. निमा व उन्नत्व फाउंडेशन आयोजित चर्चासत्रात सुरू. नाशिकमध्ये पुढील 5 वर्षात मोठी स्थित्यंतर येणार असून औद्योगिक क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. त्यामुळे येथील तरुण तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग व्यवसाय करावा, त्यात मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन उन्नत्व फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील चांडक यांनी निमा आणि उन्नत्व फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बिझनेस सूत्र या विषयावरील कार्यशाळेत केले. याप्रसंगी निमाचे अध्यक्ष आशिष नायर म्हणाले की निमाने घेतलेल्या प्रयासामुळे नाशिक येथे अनेक विकास कामे होणार आहेत. यामध्ये निफाड येथे ड्रायपोर्ट तर वाढवण येथील भारतातील सर्वात मोठ्या बंदराला 2 तासात पोहोचता येणार आहे. त्यामुळे निर्यातीला मोठा वाव निर्माण होईल. तसेच झालेली इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब, MIDCचे प्रस्तावित 2000 एकरांचे अधिग्रहण, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडियन ऑइल अशा अनेक कंपन्यांच्या मोठ्या गुंतवणुकीमुळे नाशिक हे औद्योगिक नकाशावर ठळकपणे झळकेल. त्या अनुषंगाने उन्नत्व फाउंडेशन मार्फत व टाटा कॅपिटल कंपनी मार्फत 150 नवउद्योजक तयार केले जाणार आहेत. त्याचा फायदा उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या तरुण तरुणींनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आमच्या कमिटीतले माझे सहकारी उपाध्यक्ष किशोरजी राठी, सेक्रेटरी राजेंद्रजी आहिरे, तसेच ट्रेजरर राजेंद्रजी वडनेरे, EC मेंबर्स नितीन आव्हाड, मिलिंद राजपूत, अनिलजी मंत्री, नाना देवरे, जयश्रीताई, सर्वच चेहरे ओळखीचे, संजयजी महाजन, प्रदीपजी, सर्वच ओळखीचे चेहरे. सर्वांचं या वर्कशॉपमध्ये खूप खूप स्वागत आहे. खरं तर निमानी 2025 मध्ये जे इनिशिएटिव्ह घेतले त्याचा उल्लेख करताना मला मनस्वी आनंद होत आहे की आपण नाशिकला एक मंत्रभूमीतून तंत्रभूमी हे होताना बघितलेलं आहे. आणि तंत्रभूमीमध्ये सुद्धा आपण एक भारताच्या नकाशावर एक इंडस्ट्रियल सिटी म्हणून, आपण एक होलिस्टिक सिटी म्हणून तर आहोतच, पण इंडस्ट्रियल सिटी म्हणून सुद्धा उदयास यावं हा मानस आम्ही या नवीन कमिटीने यावर्षी घेतला होता. आणि 5 पॉइंट अजेंडा हा आम्ही एक सर्व असोसिएशन्स म्हणून ठरवलेला होता. आणि हे करीत असताना निमाला गेल्या 53 वर्षाचं एक मोठं ऐतिहासिक असं वरदान या ठिकाणी, या जिल्ह्यात, या राज्यात आहे. आणि निमा म्हणून आम्ही जिथेही रिप्रेझेंटेशन देतो, मग ते राज्य पातळीवर असो, देश पातळीवर असो, तर त्याला एक वेगळा मान, त्याचा वेगळा सन्मान या ठिकाणी आहे. आणि त्याचं फलित जे आम्हाला मिळतं ते खरोखर एक उत्साह देणार आहे. पण याच्या मागे अनेक कष्ट आहेत, मेहनत आहेत, अनेक डेडिकेशन आहेत. तर ते स्वरूप आपल्या समोर बसलेलं आहे की माझी अध्यक्ष ज्यांनी त्यांच्या कार्यातून, त्यांच्या कार्यशैलीतून या निमाला जे एक नवीन आणि एक आगळीवेगळी अशी ओळख जी करून दिलेली आहे, त्याचंच हे फलित आहे की आम्हाला पुढे काम करण्यासाठी प्रेरणा मिळत असते. आणि 2025 मध्ये आज आपण नाशिकची औद्योगिक प्रगती जर बघत आहोत सुनील भाऊ, तर आपल्याकडे 2 डिकेड पासून, म्हणजे 20 वर्षापासून आपण एक मागणी करीत होतो की नवीन उद्योग आपल्याकडे आले पाहिजे. तर यावेळेस मला सांगण्यास आनंद होत आहे की महिंद्रा अँड महिंद्रा यांनी 15,000 कोटीची गुंतवणूक नाशिकला कबूल केलेली आहे. आणि याच्यावरच न थांबता ग्रेफाइट इंडिया असो, इंडियन ऑइल असो, या कंपन्या सुद्धा या ठिकाणी हजारो कोटीची गुंतवणूक करीत आहेत. आणि अजून एक मला सुनील भाऊ या ठिकाणी सांगावं असं वाटतं की निमाला यावेळेस मी गोपते साहेब, जेव्हा तुम्ही मला खुर्चीवर बसवलं 7 फेब्रुवारीला, त्यावेळेस मी एक गोष्ट सांगितली होती का निमाला या वर्षी आपण डावोसमध्ये जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होत आहे त्याला आपण पुढच्या वर्षी त्याला निमाचं रिप्रेझेंटेशन राहील जागतिक पातळीवर. तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी 2 दिवसापूर्वीच ते निवेदन दिलं आणि त्यांनी ते स्वीकार सुद्धा केलं. आणि वर्ल्ड इकॉनॉमिक समिट जे 18 जानेवारीला डावोस स्वित्झर्लंड इथे होणार आहे, त्याला निमाला एक वेगळं रिप्रेझेंटेशन त्यांनी दिलेलं आहे. ही एक आपल्यासाठी, नाशिककरांसाठी एक खरोखर अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. आणि हे नवीन उद्योग आणत असताना जेव्हा आम्ही नाशिकला स्वित्झर्लंडमध्ये प्रोजेक्ट करू आणि जेव्हा जगातील सर्व मोठे उद्योगपती, एक मोठे बिग शॉट्स तिथे असतील, तेव्हा नाशिकला आपल्याला तिथं ब्रँडिंग करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे 1-to-1 इंटरॅक्शन आपल्याला त्या ठिकाणी करायला मिळणार आहे. तर खरोखर हे आपल्या नाशिकसाठी आणि एक औद्योगिक वाटचालीसाठी एक नवीन टप्पा या ठिकाणी पडणार आहे.
आमची जी दुसरी उपलब्धी झाली ती म्हणजे CPRI लॅब. माननीय मनोहरलालजी खट्टर यांना आम्ही इथे बोलून एक इंडस्ट्रियल वेगळी समिट घेऊन त्या ठिकाणी CPRI लॅबमध्ये ती लॅब सुद्धा आपण सुरू केलेली आहे. आणि ती लॅब आता 2 महिने झाले ती व्यवस्थित कार्यान्वित आहे. आणि वेस्ट इंडियाचं केटरिंग ते विद्युत क्षेत्रातलं CPRIचं रिसर्च इन्स्टिट्यूट ते वेस्ट इंडियाचं रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी करीत आहेत. आणि आतापर्यंत मी परवाच त्याचे आकडे घेतले तर 70 पेक्षा जास्त टेस्टिंग तिथे झालेले आहेत. म्हणजे खरोखर एक चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला झालेली आहे. आणि तिसरं जे आमचं उद्देश होतं की ड्रायपोर्ट आपल्याला करायचा होता तर त्याचं सुद्धा टेंडरिंग मागच्या महिन्यात झालेलं आहे. आणि आपल्याला ड्रायपोर्ट निफाडून डायरेक्ट वाधवान पोर्टला 2029 मध्ये ते झालेलं असेल अशी आशा आपण बाळगू शकतो. एवढी त्याची प्रगती झालेली आहे. आणि चौथं पॉइंट आपलं होतं की एक्झिबिशन सेंटर. तर आपण जून महिन्यात जागेची पाहणी करून आणि एक्झिबिशन सेंटर हे आपलं तिथं व्हावं तर त्यासाठी NMCला आपण विनंती केली होती. तर राज्य शासनाने त्याला मान्यता सुद्धा दिलेली आहे. आणि 2 दिवसापूर्वी त्याचं टेंडरिंग सुद्धा झालेलं आहे. आणि दॅट विल बी इन PPP मॉडेल म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. आणि ते पहिल्या टप्प्यात 150 कोटीची गुंतवणूक ती कंपनी करणार आहे. म्हणजे शासनाला 1 रुपया सुद्धा लागणार नाही. आणि आपल्याला याचं फलित असं होणार आहे इंडस्ट्रियल सेक्टरला की आपले प्रोडक्ट्स त्या ठिकाणी आपण डिस्प्ले करू शकू आणि एक वेगळ्या स्तरावर देश पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर ते आपण डिस्प्ले करू शकू. आणि आता एकच सर पॉइंट राहिलेला आहे आमचं डिफेन्स इनोव्हेशन हब. तर डिफेन्स इनोव्हेशन हबसाठी आम्ही जागेची मागणी केलेली आहे आणि ती येत्या काही दिवसातच ती पूर्ण होईल. म्हणजे हे सांगण्याचं कारण असं आहे का माझं रिपोर्ट कार्ड सर आपल्या समोर मी ठेवून दिलेलं आहे. तर जे हे 5 पॉइंट जर झाले आणि त्याच्यात ऍडिशन म्हणजे आपलं स्किल डेव्हलपमेंट सेंटर CETP हे सुद्धा आपले प्रोजेक्ट अनेक वर्षापासून आपले थांबलेले होते ते सुद्धा कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे. स्किल डेव्हलपमेंट सेंटर तर आपण टाटा IIS बरोबर MOU करून ते सुरू केलेलं आहे. 2 कोर्सेस पण त्याचे सुरू झालेले आहेत. आणि CETP हे टेंडरिंग सुद्धा झालेलं आहे. मनीष भाऊ समीर पाटवा ते सर्व बघत आहेत मेटल फिनिशर्सचे. आणि त्याला नोडल एजन्सी म्हणून मेटल फिनिशर्स दिलेलं आहे. आणि निमा त्याच्यात ऍडवायझरी बॉडी म्हणून राहणार आहे. तर हे सुद्धा आपले अचिव्हमेंट्स या ठिकाणी झालेले आहेत. आणि हे करीत असताना तर हे सर्व आपल्या नवउद्योजकां जे होणार आहेत जे आज तुम्ही शिकत आहात एज्युकेशन घेत आहात तर हे तुम्हाला सांगण्याचं कारण काय. कारण की यू आर द फ्युचर ऑफ नाशिक. तुम्ही उद्या आपला व्यवसाय सुरू करणार, कोणी जॉब सुरू करणार, कोणी ट्रेडिंग सुरू करणार. तर आपली नाशिकची प्रगती कुठे चाललेली आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर त्या अनुषंगाने नाशिक म्हणजे यू विल नॉट म्हणजे तुम्हाला वाटत असेल का हे काहीतरी बोलतायत पण 2029चं नाशिक हे सर आपण ओळखू शकणार नाही. म्हणजे मी हे फक्त बोलण्यापुरतं नाही म्हणत आहे पण 2099 कारण की त्याचे ठोस असं 2029 तर 2029 मध्ये आपल्याला जे नाशिक बघायला मिळणार आहे तर ते एक वेगळ्या प्रकारचं आणि एक आगळं वेगळं असं नाशिक राहणार आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे आपल्याला समृद्धी महामार्ग मिळालेला आहे. आपला सुरत चेन्नई जो ग्रीनफील्ड हायवे आहे तो नाशिकहून जाणार आहे. थर्ड इज की आपण जे ड्रायपोर्ट करीत आहोत निफाडून त्याचं डायरेक्ट एक्सप्रेसवे ते सुद्धा ग्रीनफील्ड राहणार आहे. दॅट विल बी कनेक्टेड टू वाधवान पोर्ट. वाधवान पोर्ट जगातलं 5 नंबरचं पोर्ट राहणार आहे. आणि आम्ही आत्ताच तिथे व्हिजिट करून आलो सर. ते म्हणजे आपल्या CM म्हणजे देवेंद्रजींचं जर विजन आपण बघितलं तिथं जागेला ऍक्विजिशनसाठी प्रॉब्लेम येत होता. तर त्यांनी एक टेक्निकल टीम नेमून ते वी विल गो 7 किलोमीटर इन द सी म्हणजे 7 किलोमीटर सी मध्ये जाऊन ते पोर्ट बनणार आहे. म्हणजे जगातलं असं कधी म्हणजे चमत्कारच राहणार ते. आणि हे आपल्याला नाशिकहून ओनली 108 किलोमीटर्स म्हणजे आपण 2 तासात म्हणजे मोठं ट्रेलर सुद्धा तिथे 2 तासात पोहोचू शकणार आहे. तर हे नाशिकचं एक चित्र आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्याच्यात भर पडणार आहे ते कुंभमेळ्याची.
उन्नत्व फाउंडेशनचे सुनील चांडक यांनी उपस्थितांना स्वतःचा उद्योग कोणता आणि कसा करावा याबाबत मार्गदर्शन केलं. स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी उद्योजकता हा सर्वात सक्षम पर्याय आहे असे त्यांनी सांगितले. भारतामध्ये गेल्या 10 वर्षात शेतीपूरक अन्न प्रक्रिया उद्योग, सोलर, घनकचरा, बांधकाम, सेवा उद्योग, ई-कॉमर्स, शेअर मार्केट, इंजिनिअरिंग, फार्मा अशा अनेक क्षेत्रात तसेच नाशिकमधील नवीन उद्योग, वाढवण बंदर आणि येणारा सिंहस्थ यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उद्योग व्यवसायाच्या संधी निर्माण होत आहेत. फक्त त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून धाडस करण्याची गरज आहे. त्यासाठीच टाटा कॅपिटल पुरस्कृत उद्योजकता विकास कार्यक्रम 25 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्यासाठी उद्योगवर्धिनीमध्ये संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. यावेळेस उन्नत्व फाउंडेशनचे प्रशिक्षणार्थी व उद्योजक योगेश नेरकर यांनी आपल्या यशस्वीतेसाठी हे बिझनेस सूत्र किती महत्त्वाचे आहे हे त्यांच्या अनुभवातून उपस्थितांना सांगितले. सर जे नॉलेज देऊ शकतात ते कोणी देऊ शकत नाही. आता मी पहिल्यांदा सरांचं हे जे ऐकलं, मागच्या लास्ट टाइम पण दिलं होतं पण टाइम नव्हता त्याच्यामुळे मी ऐकलं नाही. पण जे सर सांगताय आज की एवढ्या संधी उपलब्ध आहे ते खरं आहे. म्हणजे सरांनी नुसतं भारत नाही तर भारताबाहेर पण सरांचं बरंच ट्रॅव्हलिंग होत असतं. बऱ्याच ज्या संधी उपलब्ध आहे त्या सर तुम्हाला डायरेक्ट अपफ्रंट सांगत असतात. म्हणजे थोडक्यात काय आहे की आपण आता कॉलेजला विद्यार्थी असले MBA वगैरे आपण काय म्हणतो की मला चांगले MNC मध्ये जॉब लागला पाहिजे, चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर मी सगळ्यांना सांगतो की पगार कमवण्यापेक्षा पगार देणाऱ्याची हात व्हा. म्हणजे सरांचं पण तेच तत्व आहे की तुम्ही जॉब मागायला गेले तर सर जॉब क्रिएट करणार तुम्हाला म्हणतो. म्हणजे थोडक्यात बिझनेस पण करायची तुम्हाला आयडिया देतात. मी जेव्हा 2015ला सरांकडे गेलो होतो, इंजिनिअरिंग मी स्वतः इंजिनियर आहे, 2015ला गेलो होतो, एका मोठ्या MNC कंपनीमध्ये जॉब करत होतो सप्लाय क्वालिटी अश्युरन्सला. पण मला पण एक आवड होती की वेगळं काहीतरी करायचं आपल्याला आयुष्यामध्ये. मग सरांकडे माझ्या मित्राने रेफरन्स दिला. मग आम्ही एक कार्यशाळा अटेंड केली ती माझ्या मते इथे होती आपली त्र्यंबक नाक्याला त्या चर्च तिथे आम्ही अटेंड केली होती ती कार्यशाळा. त्यावेळेस मला याप्रसंगी व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष आशिष नहार, उन्नत्व फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील चांडक, निमाचे माजी अध्यक्ष DG जोशी, विवेक गोगटे, मनीष कोठारी तसेच उपाध्यक्ष किशोर राठी, सचिव राजेंद्र आहिरे, खजिनदार राजेंद्र वडनेरे यांच्यासह उद्योजक अनिल मंत्री, संजय राठी, जयश्री कुलकर्णी, नितीन आव्हाड उपस्थित होते. याप्रसंगी अशोका बिझनेस स्कूलचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. नानासाहेब देवरे यांनी आभार प्रदर्शन केले. स्टार न्यूज नाशिकसाठी नानासाहेब देवरे.